मीताचे आई वडील उद्या जायचं म्हणतायत. मी सुट्टी टाकते मग उद्या पण. हो. काय रे, काय झालं? काहीतरी झालंय तुला संध्याकाळपासून. एकतर ना तू मध्येच अनोळखी लोकांना भिंगातून बघितल्यासारखं करायला लागतोस. जरा संशोधनाची गरज आहे. आता कसलं संशोधन? घरात सगळे खुश आहेत, सारडांना मीता आवडलीये. आता तुला ह्यात काय प्रॉब्लेम वाटतोय? पण तुला नाही वाटत आहे? सारडांसारख्या एवढ्या श्रीमंत घरातल्या लोकांना सरोदींचं स्थळ कसं आवडलं? म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्यांच्यामध्ये खूप तफावत आहे. सारडांनी त्यांच्या लेवलचं स्थळ बघावं ना. तशी मुलगी बघावी. बरोबर यांनी ही देवरुखची मीता सरोदेच का निवडली? काय कारण? ऑड आहे सगळं. पण अमितला मीता आवडलीये ना. एकदा बघून बरं. असं लगेच ती कोण अंजारी आहे का बॉन्जारी आहे ती मॅच मेकिंगचे ते काय शोज वगैरे करते, त्या बाईनी लगेच देवरुखला जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग लगेच असं सोयीस्कररित्या. बरं हा एवढा श्रीमंत घरातला पोरगा नरहरी सारडांनी एकदा अपोज नाही केला की नको बाबा ह्या मुलीशी नको. त्याने ठरवलं तर जगातल्या कुठल्याही मुलीशी तो लग्न करू शकतो. हीच का? कारण अमितला ती आवडली आणि दुसरी गोष्ट अंजारियाचं कामच ते आहे. तुला कळत नाही. लक्षात घे, सरोदे आणि सारडा दोन्ही फॅमिलीज वेगवेगळ्या जगातल्या आहेत. हा, पण ग्रेट लव्ह स्टोरीज अशाच असतात ना. वेगवेगळ्या जगातली माणसं योगायोगाने एकत्र येतात. पण सारडांच्या जगामध्ये ऍक्सिडेंट झालाय हे विसरून चालत नाही. हो, पण तो आत्ता झालाय ना. अमितच्या मनात मीताचा विचार आधीपासून असेल कदाचित. तुला ना सवय झाली आहे विजय सगळ्यांवर संशय घ्यायची. कुठे चाललायस आता? तू जास्त नको करू भूषुंदर. लग्नाच्या आधी तू एवढं विचारत नव्हती. लग्न झाल्यापासून आता कुठे सारखं सारखं विचारतेस तू. अरे मग तू असं अचानक रात्री बाहेर निघालायस, विचारायला नको? विचारेन आणि तू सांगायचंय. आता पाय मोकळे करून आलो जरा. नाही जात मला काय झोप. नाही नाही, जा 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 जा, तुला खूप गरज आहे चालायची. साहेब एक गोष्ट आहे. सुदैव. नाही म्हणजे आपल्या केसशी काही कनेक्शन नसणार, पण तरी पण एकदा बघा ना. नरहरी सारडा, त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. ड्रायव्हरचं नाव आहे शिवराम. आता नरहरी सारडा सारखं एवढं मोठं प्रस्थ म्हटल्यावर खूप गाड्या म्हणजे खूप ड्रायव्हर. कळलं का? कळलं साहेब, माहिती काढतो. ए यार जीतू, ती कौन है ये ऐसे आदमी अंदर कैसे है तेरे कंपाउंड में? तुम किधर गया था? ऐसा नहीं दिखना चाहिए. हा म्हणजे ठीक आहे, एवढी पण काही वाईट नाही येते. पण अमितने जेवढी सांगितली होती ना तेवढी पण काही खास नाही वाटली मला. नाही ग, नाकी डोळी चांगली आहेत की. आणि आगाऊपणे बोललीही नाही काही. तिची ती मैत्रीण नाही का, तीच किती बोलत होती. हो ना. पण मा सांगू का, अमितला ना याहून खूप चांगली मुलगी मिळू शकते. डॅड ऐका ना, मी नाही का लास्ट टाइम तुम्हाला म्हणाली होती माझ्या ओळखीत एक मुलगी आहे, जेठानी फॅमिलीतली आहे, खूप सुंदर दिसते आणि खूप गोड स्वभावाची आहे आणि आपल्या स्टेटसची पण आहे. लवलीन, आता नको अगं. मम्मा एकदा फक्त. ती मुलगी अमितला पसंत आहे ना, मग दुसरी मुलगी कशाला बघायची? आणि लवलीन, एखाद्याच्या मनाविरुद्ध लग्न नाही ठरवता येत आपल्याला. मी काय म्हणते, आपण त्यांना होकार कळवून टाकायचा का? नाही म्हणजे उगाच उशीर कशाला करायचा ना.
अमितचा निर्णय झालाय ना? डॅड, बघ, याचं उत्तर याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. मग झालं तर आता सगळा निर्णय अमितनं आणि त्या मुलीने घ्यायचा आहे. आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करायचा. आपला निर्णय मुलांच्यावर नाही लादायचा. खुश? अगं अजून कुठे, लग्न झाल्यानंतर. अमित किती लक्की आहे ना. नाही म्हणजे अमितचे किती ऐकतात ना डॅड आणि मा. हॅलो, हा ठीक आहे, फ्री झालो की फोन करतो तुला मी. ठीक आहे, आठवणीने करतो. हो काका, काय कुठे चालले तुम्ही? काय गुड नाईट सुरवे. हो हो मॅडम, मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? हो, मी तिथे होतो. कोणीतरी विटनेस आहे. ऍक्सिडेंट स्पॉटवरती कोणीतरी पाहिलंय सगळं. सगळं म्हणजे सगळं म्हणजे तुम्हाला पण. पॉझिटिव्हिटी. मग एक बाई आहे सब इन्स्पेक्टर, जमदाडी का काहीतरी असंच नाव आहे. प्रकरण तिच्याकडे गेलंय. बाई, टेन्शन ना वाच नव्हती, बघतो काय लगेच. जमदाडे, ऐक ना, मी मॅरिड नव्हतो ना तेव्हा ठीक होता. आता लग्न झालंय माझं, घर गृहस्थीवाला माणूस आहे मी. वाटेल तेव्हा फोन नको करत जाऊ यार. सर अर्जंट आहे. फुलाबाई रोडवरती जो ऍक्सिडेंट झाला ना, सारडा केस, मला आय विटनेस सापडलाय. लवकर या. I am silver, I am gold, I am platinum, I am diamond, I am silver, I am gold. I am diamond. विटनेस. काय नाव तुमचं? बाबा. यांना पण दिसत नाही साहेब मला जन्मापासून. आधी थोडं दिसायचं, आता काय दिसत नाही. काय काय सांगाल त्या ऍक्सिडेंट बद्दल? काय सांगाल? वास आणि आवाज, वेगवेगळे वास आणि आवाज आले साहेब. म्हणजे न बोलण्याचे आवाज असतात साहेब. एकच माणूस नव्हता तिथं, खूप माणसं होती. बरोबर, 4 माणसं गेली तिथे. ती वेगळी. गेलेल्या माणसांचा वास वेगळा येतो. हा जिवंत माणसाचा वास होता. ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट असतं. ट्रेन न केलेली कुत्री चावतात. त्यांना ट्रेन केलं की आपण सांगू तसं वागतात. ऍक्सिडेंट. त्या दिवशी मी साधना करत बसलो होतो.
ब्रह्ममुहूर्त साधना. आणि विक्कीचा फोन आला. बोल बच्चा. काका प्रॉब्लेम झालाय. कुठे आहेस? कुठे आत्ता? आलो. विकी 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 बेटा. काका आजोबा आलाय ना, अजिबात घाबरायचं ना. तू काही केलं नाही, तू काहीच केलं नाही. काका आजोबा आलाय की नाही. येस येस येस. तू तू शांत. काम शांत 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 शांत. लक्षात घे, काहीही झालेलं नाहीये आणि तू तर काहीच केलेलं नाहीयेस. आलं लक्षात? शांत. मी आलोय ना. घंटे याला आधी गाडीत येऊन बसतो. हो तू जा आणि शांत बैस गाडीत. कोण? तू नाही काय केलं? घंटे येताना जरा पाण्याची बाटली घेऊन. हो घाबरायचं नाही. बी पॉझिटिव्ह. मी आहे ना. अरे यू आर माय फॅमिली. काही होणार नाही. बरं बाटली आणलीस? हो. जाऊन बसायचं, बाटली संपवायची. नीट वास आला पाहिजे तोंडाचा आणि अशा जागी लप की पोलिसांना इझिली सापडला पाहिजेस. आलं लक्षात? चल. हा कोण आहे रे? ये जरा. येडा वगैरे का? त्याला बहुतेक दिसत नाही साहेब. तो ठार आंधळा होता ना, बेकारी. म्हणजे त्याच्या डोळ्यात अशी दोन्ही बोटं घातले तरी त्याला काही दिसलं नसतं. काकासाहेब, वी कांट बी शुअर. पची तो बोलला म्हणजे, पण तुम्ही त्याला शोधलाच कशाला? आफ्टर ऑल ही वॉज देअर. सुलायला हवा होता का? मग आता बघू જોઈએ. टेन्शन ना वाहत નથી. त्या चिठ्ठीवरून आपल्याला कळला की हा माणूस तिथे होता. आपल्याला केअरफुल राहायला हवं, नाही तर एक छोटीशी मिस्टेक आणि सगळा किऑश होऊन जायचा. नो, देयर इज नो सेकंड चान्स फॉर अ मिस्टेक इन अ लाईफ.
सावध राहायला हवं. आयुष्यात जो सावध राहतो तोच जिंकतो. चूक तर झालेली आहे. डिंटल, उचला त्या भिकाऱ्याला आणि टाका संपवून. फार भार झालाय हो तसाही पृथ्वीवर. आणि हा तर भिकारी, त्यातल्या त्यात तो स्वतःच्या उपयोगाला कधी आला नाही, इतरांच्या काय येणार आहे. देऊन टाका मोक्ष बिचाऱ्याला. बघतो. डिंटल, who am I? यू आर अ डायमंड. Wonderful. Very good. I'm silver, I'm gold, I'm platinum, I'm diamond. दारू पिता का? नाही साहेब. आणि त्या दिवशी पण मी दारू नव्हतो प्यालो. चल जरा. बाबा आलो जा. चहा आणतो हा बाबा, बसा. 3 चहा दे. ह्याच्यावर विश्वास ठेवायचा. 2:45 वाजत आले. 1:30 वाजता तुम्हाला बोलवून घेतलं ह्याच्यावर विश्वास ठेवायला. सर इन्स्टिंक्ट, कसली इन्स्टिंक्ट? पोलीस इन्स्टिंक्ट. थोबाडीत मारी नाही. मी जे सांगितलंय ना तेच मला नको ऐकू. ह्याच्याकडून जर आपल्याला आज रात्री काही मिळालं नाही ना तर 1000 रुपये पे करायचे मला. तुम्ही पूर्ण ऐकून घ्या आणि जर काही सापडलं तर तुम्ही 2000 रुपये पे करायचे. डन. चहा घे. बाबा जरा चहा घ्या. तर मी काय म्हणत होतो, सांगा तुम्ही त्या दिवशी काय काय आवाज ऐकू आले, काय काय वास आले, सांगा. गाडीचा आवाज आला साहेब. आणि मग जोरात धडकल्याचा. माणसं ओरडली आणि विवळण्याचा आवाज आला. आणि मग परत सगळं शांत. आणि गाडीच्या दरवाजाचा आवाज आला. पावसात? नाही साहेब, त्यावेळेला पाऊस पडत नव्हता. कुणीतरी ओकलं साहेब. मग आवाज पण आला आणि वास पण आला. मग काहीतरी बोलण्याचा आवाज आला. रडत होतं कोणीतरी. बाई की पुरुष? ते नाही कळलं. ऍक्सिडेंट झाल्यावर जनरली माणसं कळवतात ना फोन करून. शिवराम सुद्धा असू शकतो. आणि मग अजून एक गाडी आली साहेब. पोलिसांची ना? नाही साहेब, पोलिसांची गाडी यायच्या आधी एक गाडी आली. बोलण्याचा आवाज जास्त नाही आला. तोंड दाबल्याचा कुजबुजण्याचा आवाज होता. मग पाण्याचा आवाज आला. रस्त्यावर कोणीतरी पाणी ओतलं. राईट सर, हे म्हणतायत ते बरोबर आहे. मला पण त्या दिवशी ना असं वाटलं, म्हणजे काहीतरी सांडलंय किंवा काहीतरी सर बरोबर आहे ना. उलटी केली, पाणी टाकलं आणि साफ केलं. ही सगळी कामं एकच माणूस करू शकतो. त्यांचं ठीक आहे, आपण कोण? पण मग तो एकच माणूस माझ्यासमोर नाही आला साहेब. तो आला असता तर तोंडाला वास आला असता ना. त्यानंतर आलेल्या माणसांनी साफ केलं आणि ते नंतर आलेली माणसंच माझ्या जवळ आली. साहेब, मला दिसत असतं ना तर त्यांनी मारून टाकलं असतं मला नक्की. त्यांनी माझ्या जवळ येऊन पाहिलं, मला दिसत नाही. माझ्या तोंडावर वास येत होता त्या माणसांचा. कपड्याला कसला तरी वास येत होता, अत्तराचा. मला वाटलं मला मारून टाकणार, पण सोडलं मला त्याने. पण तो वास माझ्या लक्षात आहे साहेब. त्या रस्त्यावरच्या अपघातात तो वास कुठेच नव्हता साहेब, नंतर आला. साहेब, एकापेक्षा जास्त माणसं होती म्हणून तर आलो ना सांगायला. सर ऐका ना, ऍक्सिडेंट झाला
4 माणसं मेली. इतकी सोपी केस नाहीये. झोल आहे सर. बाबा द्या. तू म्हणतेस त्यामध्ये तथ्य आहे. हा विटनेस आहे, पण त्याच्यावर 100% अवलंबून नाही राहू शकत ना तू. कारण शेवटी काही झालं तरी त्यांनी पाहिलं नाहीये काहीच. बरोबर आहे सर, पण सुविचार क्रमांक 49. बुडत्याला काठीचा आधार. गुड जॉब. आता विटनेस आहे म्हटल्यानंतर याला सुरक्षित ठेवायला पाहिजे. तुझ्याकडे काही सेफ हाऊस नसणार. करतोय भोसले काहीतरी. करतो ट्रान्सफर करतो 2000 तुला. हे झोपू दे ना यार. उठ ना विजय. बघ ना किती उशीर झालाय. 5 मिनिटं. नाही, तू लवकर उठ. मिस्टर अँड मिसेस सारडा येत आहेत.